नमस्कार. आजच्याला मी रात्री मटण आणलेलं वापरून ठेवलं होतं, तर त्याची मटण बिर्याणी बनवणार आहे. आणि हे मटण मध्ये मी हळद मीठ लावून वापरलंय, त्याच्यात दुसरं काय कांदा बिंदा नाही घातलेला. आता हे कोथिंबीर जरा नेसून घेते. आजची बिर्याणी म्हणजे एकदम सोप्या पद्धतीत. कोथिंबीर लयच बानाय भारी भेटली रे. हा, हिरवीगार आहे नसते. ताजी ताजी कोथिंबीर भेटली. आता आहे ना जाळ लावून घेतलाय चुलीला. तवर आहे ना चुलीवर बघूला ठेवून गरम पाणी करून घेणार आहे. पाणी गरम होस्तवर दुसरी तयारी करून घेणार आहे. आता हे 4 कांदे घेतले ते चिरून घेते. पाण्याला चांगला आदान आलाय आता. हा, गरम आहे बघूया. काय दराय केला होता, काय झाला येत. आता हे चरवीत पाणी ओतून घेणार आहे साईडला. आणि असंच बघूला चुलीवर ठेवून घेणार आहे. मग अर्चना उरकलं का काम? उरकलं. आता धुवायला कुठं तरी जायला लागलं इकडे वर या झाडे का? बघूला चांगलं गरम झालं या, तेल टाकून घेते आता. आता तेल चांगलं गरम झालंय. हे तेजपात्याची पानं, तेज खडा मसाले घेतल्यात आहे. लवंग, मिरी, दालचीन, चक्री फूल, वेलदोड, हिंगे. आता कांदा, एकामेकाला असं जास्त कमी पीठ असल्यावर मग द्यायला भेटते नाही का? मग काय. त्यांनी आम्हाला कधी द्यायचं, आम्ही त्यांना कधी द्यायचं. असे 2-4 बिराड असले एकामेकाला म्हणजे असं देवाण घेवाण चालते. तर एकटं बिराड असल्या मग आपल्याला जास्त कमी पीठ ठेवायला लागते. कांदा चांगला लाल जर तळून घेतला. आता मसाला टाकून घेणार आहे. हळद आहे, रात्री हळद आणि मीठ टाकली त्या मापाने आता टाकून घेतली हळद. हे आपला घरचा मसाला 2 चमचे भरून, आणि बिर्याणी मसाला. आता एक कोथिंबीर, थोडासा खोबरा मी खिसून घेतलेला हे टाकून घेते. आता सगळं मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. मसाला पण तळून घेतलं. आता हे वापरलेलं मटण त्यात टाकून घेणार आहे.
चांगलं मिक्स करून घेतलं. आता त्यात मीठ टाकून घेणार आहे. रात्रीच्या अंदाजाने मीठ त्यात टाकून घेते. आणि आपल्या भाताच्या पण मटण टाकून चांगलं मस्त असं मिक्स करून घेतलं. आता त्याच्यात 1 मिनिटभर त्याच्यावर झाकण ठेवून वाफलून देणार आहे. त्याला म्हणजे शिजायची गरजच नाही. आता रात्री चांगलं वाफलून घेतलंय त्याला, म्हणजे 90% शिजवूनच घेतलंय म्हणायचं. आता हे तांदूळ धुवून घेणार आहे. चांगलं 2-3 पाण्याने हे तांदूळ धुणार आहे. आता झाकण ठेवून चांगले 1 मिनिटभर वाफलून दिलं मटण. जरा त्याला हलवून घेणार आहे आणि धुवून घेतलेलं तांदूळ त्यात सोडून घेणार आहे. आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर टाकून घेणार आहे. चांगलं मिक्स करून घेणार आहे आता त्यात तांदूळ त्या मटणामध्ये. मटणाचा आणि तांदळाचा चांगला एकजीव करून घेतला. आता मिक्स करून सगळ्यात कालवून घेतलं. आता गरम केलेलं पाणी ओतून घेणार आहे त्याच्यात. हे पाणी मध्ये चांगलं आदान आलेलं आहे आणि सर्वीत ओतून ठेवलं होतं साईडला. आता पाणी जे वतायचं त्याला ते जास्त आपल्या तांदूळ जे शिजायचेत ना तेच मापाने वतायचं. आणि परत मी गरम पाणी ठेवलेलंच आहे. जरी कच्चा राहिला भात तर आपलं वरनं पाणी सोडायचं गरम परत, म्हणून साठी ठेवले 1 गलासभर पाणी परत. आता झाकण ठेवून शिजवून घेणार आहे बिर्याणी. मधून अधून परत लक्ष देणार आहे, नाहीतर मग काय होणार, आपलं तांदूळ खाली निघणार आणि मटण आखं वर येणार. त्याच्यामुळे मग दांडा 1-2दा द्यायला लागणार आहे, उलातनं फिरवायला लागणार आहे. एकदम हलका जाळ लावून घेणार आहे आणि मटण बिर्याणी शिजवून घेणार आहे. कुठपर्यंत आलं पाणी? शिजली तर काय आता. मस्त शिजली, थोडस पाणी राहिले. आता कोथिंबीर परत टाकून घेते वरण. कडाने जरा आपलं तूप सोडून घेते. आता परत 5 मिनिटं असं झाकण ठेवून घेणार आहे आणि एकदम हरावतीला वापरून देणार आहे. आता जाळ मागं वडून
किसन नामा आप्पा हे गेले शेतकरी आता धान्य आणायला. आम्ही चाललो रान बघायला. असं काय नाही काय काम आहेच. जेवले तुम्ही? तुम्ही जेवलं तरी येतं पंक्तीला तर जेवायला लागते ना जरा. बारकेला पण वाढवायचं. वाढते ना. बाज म्हणतोय ते बाज. नाही तुला लय ताटली भरून वाढणार आहे मी. बाज नाही करणार. हा बाज ताटली भरून वाढणार आहे बायला माझ्या. हुशार ना. लय हुशार. दीदी जेव की रे. नको थोडस खबा आहे. अरे ये की घेऊन जाते का थोडं? घेऊन जाते का? जा घेऊन जा. घेऊन जा. मग काय दे त्यांना जरा. त्यांना दे. साळच लय उशीर झाला. उशीर झाला नाही का? पोरांना आमच्या पोराला लय उशीर झाला. हा ना. हे असं होतंयच मेंढपाळांचं. दरवा माझं बघ बारकले हसते रे. या जेवायला. बायचा हात तुमचा हात एक सारखा. कोण रे? माग तर तुला पण देते. हा हो ना. सवय सवय. सवयचा फरक पडला. तुम्ही जे हाताने खाते तसं ते बी त्या हाताने खाते. या हाताने खाता या. माया कसलं जेवण झालंय? एकच नंबर बाना बिर्याणी झाली आजची. झाली ना. मस्त बाकी झाली. झाली एक नंबरच आहे. ते रात्री मटण जास्त आणल्यामुळं खरं योग आला नाही का. वाफालेल्या मटणाची मटण बिर्याणी करायची. चांगला योग आला. खा बाबा खा. अरे खा खा खा. खाऊन घे खाऊन घे. बसतंय ना. गरम गरम आहे ना. मागू पाण्यात पोहून आलाय. त्याला पण जेवण दिलं पाहिजे आता. हॉटेल पेक्षा पण भारी झाली बाना. हा एक नंबर. बसलोय मग खा बाबा. खाते ग खाते. खा जेवा. वागो वागो पण आता बिर्याणी खातोय. कारण आपण कधीतरी बनवतो आणि मग ते पण एक आपलं घरातलं सदस्य येतं प्रामाणिक राखणदार. यो अरे अरे ते काय की तू हे बघ आता. त्याने ताणलंय आता. त्याने खासदाराने ताणला वागो. चाललंय त्यांचं पण आता जेवण. खासदार बिराडावर असतो आणि वाघू मेंढरागात असतो. वाघूला खासदाराने हे झालं का भरला गा मारला ते वाघ. वाघ खासदारानं